पुण्यात आरोग्य खात्याच्या धूळ खात पडलेल्या 132 शववाहिकांचं अखेर वाटप सुरू करण्यात आलंय. साम टीव्हीनं या 35 कोटींच्या शववाहिका धुळकात पडल्याची बातमी दाखवली होती. त्यानंतर आरोग्य विभागानं धावाधाव करत या सर्व शववाहिकांचं वाटप सुरू केलंय. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यकाळात या शववाहिकांची खरेदी करण्यात आली होती. त्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. साम टीव्हीनं ही बातमी दाखवल्यानंतर विरोधकांनीही अधिवेशनात हा मुद्दा उचलून धरला होता. आदित्य ठाकरेंनी या प्रकरणावरून तानाजी सावंत यांना लक्ष्य करत चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर आता विविध जिल्ह्यातल्या आणि महापालिकेच्या रुग्णालयांना आता या शववाहिका देण्यात येत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी सोय होणार आहे. मात्र एवढ्या दिवस या शववाहिका धूळ खात का पडून होत्या हा प्रश्न अनुत्तरितच आहे.